टंकलेखक पदासाठीच्या कौशल्य चाचणीमध्ये तांत्रिक अडचण आल्याचं समोर येत आहे। मुंबई परीक्षा केंद्राबाहेर सुद्धा या विद्यार्थ्यांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालंय। कौशल्य चाचणीमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे आजपासून खरं तर 13 जुलैपर्यंत ही कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे। मात्र या ठिकाणी काही तांत्रिक अडचणीमुळे या सगळ्या विद्यार्थ्यांना इथे ताटकळत उभं राहावं लागलं। आत्ताची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण मुंबईतनं पाहतोय आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी मयूर राणे यांच्याकडून। मयूर, काय सांगाल? एकूणच या ठिकाणी नीट परीक्षेचा हा घोटाळा ताजा असताना दुसरीकडे टंकलेखक पदासाठीच्या कौशल्य चाचणीमध्ये सुद्धा तांत्रिक अडचणी आल्याचं समोर येत आहे आणि ही मोठी गर्दी दिसते। काय अधिकची माहिती आहे या संदर्भात? नक्कीच दरवेळी देखील असाच हा गोंधळ या परीक्षेचा असतो। यावेळी देखील लिपिक टंकलेखक 2023 साठी एमपीएससीचे 1 जुलै ते 13 जुलै हा कालावधी असतो कौशल्य चाचणीचा। मात्र आज तुम्ही पाहू शकता की जी सकाळची वेळ असते 9 ते 10 परीक्षा वेळ असून 12 वाजले तरी विद्यार्थ्यांना परीक्षा संपवून बाहेर सोडण्यात आले नाही। तसेच ते दुसऱ्या सत्रातली मुलं होती 11:30 ते 12:30 या वेळेतली, त्यांना अजून आतमध्ये प्रवेश दिला नाही आहे। मात्र प्रवेश दिला नसून आता विद्यार्थ्यांमध्ये आता संभ्रम तिथे निर्माण झालेला आहे। तिथे झुंबड उडालेली आहे। केंद्राबाहेर जे विद्यार्थी आहेत ते आता तिथे आक्रोश त्यांचा आपल्याला कुठे पाहायला मिळत आहे। एमपीएससी मार्फत जे घेणारे टंकलेखक पदासाठी जे घेणारे कौशल्य चाचणी असते तिथे आता मात्र तांत्रिक अडचणी देखील आपल्याला पाहायला मिळून येत आहेत। अगदी मयूर, यानंतर आता कधी या अडचणी संपतात ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।